पहले रग सीने में दम फिर अखाना शिकले पहले रग सीने में दम फिर अखाना शिकले हाथ पकड़ने से पहले उंगली पकड़ना शिकले मुझे मिल जाए तेरी उंगली मैं हाथ में तेरा पैर पकड़ लूंगा अच्छा मुझे मिल जाए तेरी उंगली मैं हाथ नहीं तेरा पैर पकड़ लूंगा अबे तेरी बराबरी नहीं किया तो शहरी छोड़ दूंगा समझ लो क्या होती आसान का बहिणीवर चढ तर सांग तूच तू बोला खेळायला सिद्ध ना तू बोला खेळ यंगा फुटणे शायरी येत ना का काही म्हणतो नाकच बेज्जती पण करत ना बेज्जती करायला आला का तो ये सारा तेरी मुंजरी बनकर बकवास खाना ये सारा तेरी मुंजरी बनकर बकवास खाना हमें एटम बम के लिए उड़ाने के लिए मर जाना दोबारा पैदा हो गया तूने पिया अपने माँ का दूध तो मैंने कोई पानी नहीं पिया तूने पिया अपने माँ का दूध तो मैंने कोई पानी नहीं पिया और मुझे जमीन में जिंदा गाड़ने के लिए अभी तक तेरे माँ ने पैदा नहीं किया समझ लो खा तुले क्या वाटत तुले क्या वाटला ये कहना है मेरा क्योंकि खुद की बड़ाई करने वाले कुछ नहीं करते खुद की बड़ाई करने वाले अबे कुछ नहीं करते वक्त जब बुरा आया तो कुत्ते की बेमौत हुआ हम इज्जतदार लोग हैं हम इज्जतदार लोग हैं अरे अपनी इज्जत को डरते और तेरे जैसे रांडों के भड़वे रांडों के घर मले म्हणते कुत्र्यासारखा बोलते घोड़े की सलाम क्या मारेंगे गधे के बच्चे म्हणजे आम्ही गध्याचे आणि घोड्याचा होय खरा घोड़े गधे घोड़े तू घोड़ा नामी गधा गधा म्हणून तर म्हणतात अबे जात कुत्ते की बेईमान होती हमेशा रक्ता पूछते जात कुत्ते की बेईमान होती हमेशा रक्ता पूछते इसे कितना ही मेवा मिठाई खिलाओ लेकिन ये चूसेगा हड्डी पड़ी जिंदगी में नहीं होती ऐसे कुत्ते की जोड़ी अच्छा जिंदगी में नहीं होती ऐसी कुत्ते की जोड़ी क्योंकि उत्तरा के महीने में 10 कुत्ती नहीं इसकी फोड़ी तो म्हणते माया मार सारे लाल होऊन होतात थोडी कुत्ते तुका चोल्लो शाम शेर समय वाला का तुम्हाला चोल्लो शाम तुला सांगतो ना कारण मनाचा है अरे गया हुआ कल वो आज नहीं होता गया हुआ कल वो आज नहीं होता अबे ईमानदारों के महलों में तेरे जैसा चोरों का राज नहीं होता गया हुआ कल वो आज नहीं होता ईमानदारों के महलों में तेरे जैसे चोरों का राज नहीं होता ये कौवा क्यों न छूलेगी आसमान को अच्छा ये कौवा ये साला कौवा क्यों न छूले आसमान को ये कभी बाज नहीं होता और ऐसे हीरो के सर पे कभी लड़ाई का ताज नहीं होता चल कन पड़ा तुम्हारा मुझे मारने की तेरी औकात नहीं है मुझे जमीन में जिंदा गाड़ने की तेरी औकात नहीं है समझ लो क्या मुझे मारने की तेरी औकात नहीं है और तू मेरा कुछ बिगाड़ नहीं सकता इतना मुझे याद है जब चाहे तब तेरी चलेगी क्या तेरे घर का राज है नहीं अबे जब चाहे तब तेरी चलेगी क्या तेरे घर का राज है अबे चिर फाड़ कर पंचनामा कर दूंगा बोल मिला था मेरा आज है मारू का म्हणते तो चक्कर पटक बापा अंगाच्या मला म्हणते नऊ हात फाटतो कुत्र्यासारखा खांडूक चाटतो निशाण कुर्ल्याचा खडकवतो वांगा सडला आहे आलू वांग्याचं भांडण मचलं भेंडी करे खाव आलू वांग्याचं भांडण मचलं भेंडी करे खाव फुलगोबीचा दिमाग मोठा घसरला भेंद्राच्या बाबा अद्रक लसण चिमून गेलं झाला चक्का जा अबे चाराण्याची भाजी चांगली झाली पाहिजे म्हणून चाराण्याच्या समारानं केलं का ये है चाराण्याचा समार समझ लो का क्योंकि तेरी जलेबी क्या ताने मारेगी बात तेरी छोटी तेरी जलेबी क्या ताने मारेगी बात तेरी छोटी समोसा कचौरी नीचे गिर गई मजा गुलाब जामुन ये अक्कल बताने लगा मुझे भुजाओ का सोयाबीन के का चल कल पड़क मारा ये अक्कल बताने लगा मुझे भुजाओ पप्पड़ अबे कलाकंद का चुपचाप रहने तो लगाऊंगा 2-4 फटफड़ा फापड़े पूरा चूरा चूरा होई तुले क्या वाटते
नानासारखा बेवडा आहे? तुला काय वाटतं हा नानासारखा बेवडा आहे हो, आणि चकना म्हणून आणि हातात घेऊन का आलो चिवडा आहे? तुला काय वाटतं नानासारखा बेवडा आहे, चकना म्हणून घेऊन आलो हातात का चिवडा आहे? अबे या नानाचा वाटी कायले जातो पहिले याच्या हातात धरून पाय तुला दिसतं केवढा आहे समजलं का? तरी याच्याच वाटी जातात वयचा नाना नाही राहिला साहिर साहेब वयचाच नाना. तर माझं म्हणणं कसं आहे कसा कि असली औजार है मेरा मुझे चलाना याद, असली औजार है मेरे मुझे चलाना याद है, अरे रखता हूँ पास में मुझे धार मिलाना याद है. बुरे आदमी की ऐसी की तैसी, अच्छा बुरे आदमी की ऐसी की तैसी, अब खुद के भरोसे लड़ता हूँ और ताकत सीने में करके इतना करता हूँ. आई जो बापा म्हणते आम्हाला हे करशील म्हणते पहिलं तर तुला थाट आहे मग काही नाकच खाटून राहिला असतो. हे बी खांब ठोकणारा खांब ठोकतो मागे पुढे पाहत नाही. मी खांब ठोकणारा खांब ठोकतो मागे पुढे पाहत नाही. आणि माझ्या जर अंगाची आग झाली आर्यना तर तुला धोक्यात मुतवलं शरीरात फार ते अज्ञान रूपी फालतू मला आठवू नको जाऊ. समजलं का? एका गाण्याचं उत्तर देत नाही का प्रश्नाचं उत्तर देत नाही. असा करीन तसा करीन अमुक करीन तमुक करीन म्हणून आता मला माझ्या गाण्यातून काय म्हणत आहे. स्वर्गीय श्री दौलतरावजी ठोंबरे यांच्यावर माझ्या पाठीला 100 रुपयाची सप्रेम भेट मिळाली. मी आणि माझी पार्टीवर धन्यवाद. सतशुभ्राम डॉक्टर धन्यवाद. मला काय म्हणायचं आता ऐक फाड़ दूंगा गाड़ दूंगा, तू मेरे को फाड़ नहीं सकता तोड़ नहीं सकता और गाड़ नहीं सकता. तो मुझे याद है सयान कहता हूँ क्यों कहता हूँ एक मजा करा तो एक कर जाए मारो फोन लगे ऐसा बरोबर लग तुझ आता मला भर लग तुझ प्रेमा बरोबर लग तुझ आता मला भर लग तुझ गद्दारी करून तुझ्या बनती गद्दार मला गद्दारी करून तुझ्या बनती गद्दार मला अरे पाखरा सर्वांनी गाणं माहित आहे वाटते. अरे पाखरा आझाद केलं तुला पाखरा आझाद केलं तुला. आझाद केलं तुला शाहीर साहेबांचं म्हणणं आहे ना काय जिंदा गाड देंगे 3 तुबल्या काहीतरी म्हणणं होतं याचं वालं. हो शाहीर साहेबांचं म्हणणं होतं
तीन तावाच्या गुरुगानाच्या कानावर तीन हाणतो शाहीर साहेब कहना है कि मेरे पास तुझे क्या लगता है अरे शाहीर तेरा ही नाम बड़ा है तुझे क्या लगता है आर्यना कि तेरा ही नाम बड़ा है अबे तेरे हर वार को निपटाने के मेरे पास भी हथियार बड़ा है हम भी कहेंगे नहीं खत्म कर देंगे हम भी कहेंगे नहीं अबे खत्म कर देंगे डाल देंगे अट्टम बांध के तुम्हें जमीन में जिंदा डाल देंगे समझ लेखा वो भी शायरी करते हम म्हणून मला म्हणायचं काय असं करील तसं करील मी तुला असं काही बोललो नव्हतं पण तुला पाखणीला खाजवायची होती पाखणीला खाजवायची होती आता खाजून घे सांगा खाजून घे तुला जर माझ्या गाण्याचं काही उत्तर देता मला जाण्याची काही गरज नव्हती नाही पण तुझी मी भाषा समजून गेलो ती अवखादच केवढी आहे समजलं का कारण निर्गुण निराकार में क्यों गाता है दुमदुम काल में बोल क्या है सही सही हाल अच्छा मैंने समझ ली तेरी अक्ल होशियारी अच्छा मैंने समझ लिया तेरी अक्ल होशियारी तू मुझसे लड़ नहीं सकता तू है नशीब वाला शायर लेकिन अपना नाम कमा नहीं सकता गलत या पत्ता गोल डामाडोल काम आहे आता म्हणून मला म्हणायचं काय 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 बिघडवशील आज अबे पक्का दिसत छक्का तुम्ही बतायला पक्का दिसत छक्का तुम्ही बतायला अबे जा रे जा जा रे जा छाने वाले बेचारे जा अबे चारे तू रांड करता येते का शायरी नसला डाळतेच नसला करता येते का शाहिरी ती खाजवाची तरी दिसून
राहिली म्हणे हो मी विचारतो दिल्ली आणि हा सांगते मला दिल्ली बिल्ली मी विचारत होता काय विचारत होतास का झालं का नाही काय विचारत होता मग तुला तर माहित आहे ना सांग ना तू एवढा चोटकी शायरी करणार समजलं का म्हणे समोरच्यानं गाणं म्हणला त्यानं जर हिनी वाई म्हणलं तर आपण दुसरं तू तर म्हणणं तुला थांब ना उद्या काय याचंही तोड देतो तुले म्हणजे आता तयारी आहे पण मला तुला का म्हणलं असं गाणं तर मला त्या समजलं तर मी काहीच तोड देऊ होती याचे गाणे समजले का तुम्हाला का म्हणणार का नाही का बघते ना का खाते तोंडात का माहित एक शब्द नाही समजत म्हणले फक्त इकडं हलवते इकडं भिडवते अरे भरकमी म्हणून म्हणतात कोणाची झाली मेहरबानी ना कोणाची झाली जबरा कोणाची झाली मेहरबानी अरे कोणाची झाली जबरा आणि पूर्वाच्या खानदानीत बीज निघाला खबरा सर्व याचाच होय खरा उत्तर द्यायची मला फाटते म्हणते अगं तूही फाटते म्हणून ती अवकाश नाही झाली उत्तर सांगायची झालं गाणं म्हणलं म्हणजे उत्तर तुटलं तुलाच उत्तर नाही तर मिनिट का ठेका होत का नाही उत्तर द्यायचा नाही म्हणून म्हणतो की जा रे जा आता जा रे तू रांड बाहेर गाणं म्हणणार नाही गाणं जरी तुम्हाला वाईट वाटत असेल पण या शाळेला म्हणायचं काही माझ्या औकात नाही आहे कोण कोणाला म्हणते तुम्हाला पहिल्या गाण्याचा आनंद घ्या तुम्हाला सारांश सुद्धा देतो ऐका काय कोण कोणाला कसं म्हणतात सारख्या रण बायला सोबत बायला छक्का नाही सोबत नाही कोणी कोणाच कसं म्हणतो ऐका काय म्हणतो अरे युद्ध करणं शब्द त्या मरद महावड्याला युद्ध करणं शब्द त्या मरद महावड्याला युद्ध करणं शब्द त्या मरद महावड्याला युद्ध करणं शब्द त्या मर्द मावळ्याला सारी चोळूच्या शब्द तुझ्या सारख्या बावळ्याला समजलं का हो तू सारी चोळी गार माग शिंगार गार हो नाचकाम कर हो नाही थांबू वाजाचं काम कर पण हे मर्दांगी काम तू नको करू किंवा आता त्या बाण घेऊन शोभत नाही माय बाप हो कोणी गुणास म्हणते सुंदर विषय आहे सांगतो खरं ऐक बरं अरे लढा करून रक्ताच्या नद्या मी किती पाहिल्या म्हणून म्हणतो तुझ्या रे जा रे जा अब जा रे तू रांड बाळला जा रे जा रे तू रांड बाळला
पुरुषोत्तमजी काय तर त्यावेळेस महाभारत सर्वांना माहित आहे, इतिहास काही सांगायची गोष्ट नाही आहे, पण परिस्थितीनुसार म्हणावीशी लागते. तर ज्यावेळेस महाभारताचं युद्ध झालं माय बापा हो, हा कौरवाचा सेनापती भीष्मपितामह हा आणि भीष्मपिताला मला इच्छितून मरण होतं, इच्छितून मरण होतं आणि भीष्मपिताला द्रोणाचार्याला असे अनेक मोठे मोठे सुरवीर कौरवाच्या बाजूने होते. कौरवाच्या बाजूने असल्यावर माय बाप हो युद्ध आपल्याला जिंकायचं पांडवाला, तर मग यांचा अभिमान आपल्याला नष्ट करायचा आहे, त्यांना आपल्याला हरवायचं आहे, तर आपल्याला असा विजय काही मिळवता येणार नाही, नाही विजय काही मिळवता येणार नाही. म्हणून कृष्णाने नाव ठेवले म्हणजे यायले घमंड आहे, म्हणजे हे युद्ध करतील तर मर्दा समोरच्या आईल्या बायल्या सगळं काही युद्ध करणार नाही. म्हणून सेनापती भीष्मपितामह कौरवाचा होता, तर त्यासाठी पांडवाच्या बाजूने सेनापती श्रीखंडीला बनवलं होतं. श्रीखंडी एक छक्का होता, पण त्याला रंगभूमीमध्ये सेनापती म्हणून पाठवले आणि ज्यावेळेस युद्ध करायचा सामना आमने सामने आला आणि भीष्मपितामहाने पाहिलं म्हणजे आता युद्धात सुरुवात होणार आहे, माझ्याशी कोण लढणार आहे, या पांडवाच्या बाजूने कोणी दिसत नाही, अर्जुन दिसत नाही, युधिष्ठिर दिसत नाही, भीम दिसत नाही, कृष्ण दिसत नाही, म्हणे मर्द नाही, आणि माझ्या समोर हा छक्का, हा रणबाईला, हा निमताईला आणून ठेवला, उभा केला आणि मला माझ्या मर्दांगीला कलंक लावून राहिले, हे कलंक लावून राहिले. अरे त्याने तो समजलं नाही, पण या रणबाईला नाही समजलं का, मी त्याला समजलं नाही का मी कोण आहो समजलं नाही. बरोबर आहे, संदर्भात म्हणून भीष्मपितामह सांगते, बाबा अबे तू पक्का छक्का निमित्त आईल्या, तू जा रे जा राहिल्या, काही काम नाही आहे, कारण युद्ध फक्त शूरवीराला शोभते, यासारख्या फक्त साडी चोळी लुगडं हे झालं सोबत हे नाही. तुला सांगतो खरं ऐक बरोबर, कारण आम्ही लढाई करून आलो आणि रक्ताच्या नद्या वाहिल्या, तर खऱ्या शूरवीराच्या वाहिल्या, मर्दाच्या वाहिल्या, पण अशा अख्ख्या छत्त्याच्या नदीला काही वाहितरी पाहिल्या नाही. म्हणून तुझ्या हो, पण माय बाप हो, भीष्मपितामह गर्वहरण, भीष्मपितामह उलट वाटलं का नाही याच्यावर आपण काही युद्ध करता, मेलो तरी चालेल, पण आपण याच्यासह युद्ध काही करायचं नाही, युद्ध करायचं नाही. पण त्या भीष्मपिताला समजून सुद्धा त्या श्रीखंडीने काय केलं ऐका माय बाप हो,
छूटने नहीं देंगे। उठा लिया हथियार हाथ में, निशाना छूटने नहीं देंगे, सर कट जाए मेरा मगर नीचे छूटने नहीं देंगे। रास्ता कितना भी कठिन हो, अरे रास्ता कितना भी कठिन हो, या पैर रुकने नहीं देंगे, दबा देंगे तुझे नीचे तो ऊपर उठने नहीं देंगे। मना उठाने तो पण मी युद्ध तुझ्याशी करणार नाही। नाही तू मार किती बाण मारायचे तर मार, मार मरून जाईल मरून जाईन। समजला का? तर तियाबरोबर युद्ध करणार नाही मी, माझ्या मर्दानकीने कलंक लावणार नाही। भीष्म पितामह म्हणत होता त्या श्रीखंडीला, तर मलाच म्हणते म्हणा, हो मलाच म्हणत होता म्हणा, तुम्हाला नाही म्हणत सन्माननीय शाहीर साहेब, तुम्ही खूप हुशार आहात आणि ज्येष्ठ चिरंजीव, ज्येष्ठ शायराचे तुम्ही चिरंजीव आहात। तुमच्याकडे देण्याचा भरपूर साठा आहे आणि तुमच्याकडे उत्तरी भरपूर देता येते। तुमच्या समोर मी हार आहे, तुमची जीत आहे। होय होय काय हरकत नाही आणि तुम्ही असेच आमचे उत्तर देत जा आणि असंच आमचे गाणे तोडत जा, बस समाधान आहे आपल्याला। वारे शायरी स्वागत है, धन्यवाद, क्या बात है यार, एक नंबर काम है। म्हणून तो किसी ने कहा है कुछ कि जिकडे तिकडे करून शायरी नाव आपलं गाजवता, जिकडे तिकडे करून शायरी नाव आपलं गाजवता, आणि हलक्या पतल्या शाहिराला दबका टाकून लाजवता। जिकडे तिकडे करून शायरी, जिकडे तिकडे करून शायरी नाव आपलं गाजवता, हलक्या पतल्या शायराला दबका टाकून लाजवता। हो विना कामाच्या सूर्या पाजवता, बापा विना कामाच्या सूर्या पाजवता आणि नाही जमली तर पत्नीनं खाजवता। खाजवा नाही का? उत्तर जर तुम्ही दिलं असतं मला काही गरज नव्हती। नाही समजलं का? पहिलं माझ्या गाण्याचं उत्तर ते तुमच्या गाण्याचं मला माहित आहे, मला म्हटलं नाही मी अंगावर घेत नाही। समजलं का? पण कमीत कमी रसिक मायबाप समोर बसले आहे, त्याचे सुद्धा तर्क लागले पाहिजे, नाही तर त्यांना काय वाटेल त्यांना हे शायरी एकामेकाला शिवा देऊन शिवा देऊन राहिले नाही का? ह्या लोकांनी अडवणं तुम्हाला पहिले सांगितलं, ठेवा नको, नाही फक्त तुम्ही सवाल करा, उत्तर द्यायला मी खंबीर तयार आहो। होय होय कारण अरे इतना ही छोटे नहीं कुछ सभी बोलना पड़ता है, बोलायला लागते ना खोटा, असं कोण नाही म्हणते। अरे इतना छोटे नहीं कुछ सच भी बोलना पड़ता है, और ज्ञान के ताले को अनुभव के चाबी से खोलना पड़ता है। लोगों को मजा मिलेगी ऐसा प्रोग्राम दिखाना चाहिए, लोगों को मजा मिलेगी अरे ऐसा प्रोग्राम दिखाना चाहिए। अरे मरीज कौन सा ही हो, मरीज कौन सा ही हो, फटक से आराम लगे ऐसा इंजेक्शन देना चाहिए। म्हणून म्हणायचे आहे तुर्रा पाटीचे शाहीर झाले खतम। वाह वाह वाह, क्या बात है, वाह काल लिखावी उरले तुझ्याबद्दल। तुर्रा शायरी, तुर्रा पाटीचे शाहीर झाले खतम, त्यांना झाली खानदानी जखम। वाह क्या बात है, काय काय म्हणते काय नाही समजत नाही आजपर्यंत। कलगीवाल्या सारखं गायन नहीं। वाह वाह वाह, सिंगल तमाशा करके तो दिखाना, मान जाएंगे पूरी हस्ती, समल के करना शायरी ये एक नांदा बस्ती। क्या बात है, पाहिले भाऊ, आता मी नाही म्हणत पाय निभावे त्याबद्दल किती धन्यवाद, किती आशीर्वाद भेटून राहिला। मी नाही म्हणत हे चिठ्ठी म्हणत तर मलाच म्हणलं म्हणजे ऐकून शेवट काय म्हणतो। श्रीकृष्ण भगवंतानी जोपर्यंत भीष्म पितामहाला आपण अडवू शकत नव्हतो तोपर्यंत कौरवाचा विजय झाला नसता। म्हणून हे सभी काय माया रचली होती त्या श्रीकृष्ण भगवंतानी। म्हणून काय म्हणतो शेवट,
बघवशील आलो काय करशील आलो काय बघवशील मागो आम्ही पक्का दिसत छक्का पक्का दिसत छक्का तुम्ही बतायला पक्का दिसत छक्का तुम्ही बतायला अब झाले अब झाले तू रांड बाहेर तू रांड बाहेर